लवकर या, 11 वाजता चालू करा। अखेर निरोपाचा क्षण आलाच। आपल्या लाडक्या गणेशाला निरोप देताना भाविक हळवे झाले होते, परंतु जगरहाटी चालण्यासाठी बाप्पांना निरोप घ्यावाच लागणार होता। या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात वाकडी बारव येथून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला। पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून मिरवणुकीला सुरुवात झाली। या प्रसंगी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार देवयानी फरांदे, विनायक पांडे, गजानन शेलार, अजय बोरस्ते, आकाश छाजेड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। आपण बघितलं असेल गेल्या 10 दिवसांपूर्वी गणपती बाप्पाचं आपण या भूतलावर अतिशय उत्स्फूर्तपणे सर्वांनी स्वागत केलं। गेली 10 दिवस संपूर्ण महाराष्ट्र, देशात, जगाच्या पाठीवर हा गणेशोत्सव अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला आणि आज गणेश विसर्जनाचा दिवस त्या ठिकाणी होता। मला वाटतं की एकीकडे आनंद होत असताना गणपती बाप्पा विसर्जनाला जातात ही पण एक रुखरुख प्रत्येकाच्या मनामध्ये असते। दर सालाबादाप्रमाणे आपल्या नाशिकच्या मानाचा गणपती आणि मग इथून गणपती मंडळाच्या विसर्जनाची सुरुवात त्या ठिकाणी होत असते। त्याचा शुभारंभ आज सर्व लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी, सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आता संपन्न झालेला आहे। अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपूर्ण नाशिक जिल्ह्यात हा गणेशोत्सव संपन्न झाला आणि विसर्जनाची तयारी आता सुरू झालेली आहे। लहान मोठे हजाराच्या संख्येमध्ये गणेशोत्सव मंडळांनी सहभाग त्या ठिकाणी नोंदवलेला आहे आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये गणपती बाप्पा हे आराध्य दैवत आहे। आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात त्या ठिकाणी गणपती बाप्पाचं पूजन करत असतो। या महाराष्ट्राची प्रगती होऊ दे, कष्टकऱ्याला न्याय मिळू दे, शेतकरी बांधवांची प्रगती होऊ दे, गोरगरिबांचं कल्याण होऊ दे अशी प्रार्थना आपण नेहमीच गणपती बाप्पाला करतो। दादा भुसे यांनी ढोल वाजविण्याचा आनंद यावेळी घेतला। एवढा छोटा चिमुकला आहे, पूर्ण त्याला आवडते त्यांना। माधवले साहेब 1 नंबर सर्वांनी टाळ्या वाजून त्याला प्रोत्साहन वाढवा। मरबानी खेळ शिकले तर कोणाला मजा नाही आहे का तुझ्याकडे डुकून जरी बघा कोणी
चांगला मित्रमंडळ आणि त्याचा हा सुंदर अशा प्रकारची नाशिकच्या राजाची मूर्ती त्यांच्यासाठी या नाशिकच्या राजाच्या सुंदर अशी मूर्ती आपण बघतोय आणि नाशिकच्या कार्यकर्त्यांचं पुन्हा एकदा नाशिक बादशाह की गली में छुपे सर खुद ब खुद रास्ता बता देते। मिरवणुकीत अनेक मंडळांचे रथ सहभागी झाले होते। ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक मार्गस्थ होत होती। देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी दुतर्फा गर्दी केली होती। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।